राजाच्या दर्शनाला आता पोहोचलेले आहेत। मुंबईतील लालबागचा राजा हे सगळ्यांच्याच आराध्य दैवत आहे आणि त्यासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। सहकुटुंब उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच ते राज ठाकरे यांच्या घरून निघाले होते आणि त्यानंतर ते आता लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। लालबागच्या राजाचं पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सहकुटुंब दर्शन घेत आहेत, त्या ठिकाणची ही थेट दृश्य। अरे हात घे ना। या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून आणि वेगवेगळ्या राज्यातून देशविदेशातून अनेक भाविक पुढचे 10 दिवस मुंबईमध्ये दाखल होत असतात आणि अनेक तासांच्या रांगेमध्ये उभे राहून या बाप्पाचं दर्शन घेत असतात। लालबागचा राजा या 10 दिवसांमध्ये आपल्याला दिसावा, प्रत्यक्ष मूर्तीसमोर जाऊन आपल्याला दर्शन घेता यावं, यासाठी वर्षभर अनेक भाविकांचं नियोजन देखील सुरू असतं आणि गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या आधीच 1 ते 2 दिवस रांगा लावून भाविक या दर्शनासाठी उभे असतात। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत या गणेशोत्सवामधलं सगळ्यात एक प्रकारे लक्षवेधी असं मंडळ लालबागच्या राजाचं मंडळ, या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आता उद्धव ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि तिथले दर्शन घेऊन आता ते पदाधिकाऱ्यांशी बातचीत करून तिथून बाहेर पडताना दिसतात। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, उद्धव ठाकरेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचं दिसतंय। आज अनेक राजकीय नेते आणि वेगवेगळे सेलिब्रिटी देखील या ठिकाणी येताना दिसत आहेत। काय नेमकं घडतंय या क्षणी? आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे हे आधी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आणि त्यानंतर थेट आता आपण बघतोय लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते आलेले आहेत आणि आपण बघतोय लालबागच्या राजा तर उद्धव ठाकरे दर्शन घेऊन बाहेर पडल्याचं दिसतं आहे आणि काही वेळापूर्वीच ते